रंग, आनंद आणि आपुलकीचा संदेश देणारा होळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना अमरावतीतील डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयात नेत्रहीन विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने रंगपंचमी साजरी केली। एकमेकांना रंग लावत, आनंद व्यक्त करत आणि गाण्यांच्या तालावर विद्यार्थ्यांनी सणाचा खरा अर्थ अनुभवला। दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। नेत्रहीन विद्यार्थ्यांसाठी विशेष सुरक्षित आणि नैसर्गिक रंगांची व्यवस्था करण्यात आली होती। विद्यार्थ्यांनी एकमेकांना गुलाल लावत रंगपंचमीचा आनंद घेतला। रंग दिसत नसले तरी आनंद, स्पर्श आणि आपुलकीच्या माध्यमातून त्यांनी सणाचा खरा रंग अनुभवला। यावेळी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांसोबत सहभाग घेत वातावरण आणखी आनंदी केले। ढोल ताशांच्या तालावर होळीच्या गाण्यांवर विद्यार्थ्यांनी नृत्य करत जल्लोष केला। सणाच्या निमित्ताने एकमेकांप्रती प्रेम, मैत्री आणि समतेचा संदेश देण्यात आला। हा आनंद सोहळा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला। रंग दिसत नसले तरी आनंद अनुभवता येतो, याची सुंदर प्रचिती डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिली। आपुलकी, समानता आणि आनंदाचा संदेश देणारा हा होळी उत्सव खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरला। वनमाला बौद्धिशन संस्था, सात फाउंडेशन, स्वराज्य प्रतिष्ठान अमरावती, डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अमरावती विद्यालय या ठिकाणी दरवर्षी दिव्यांग बांधवांसोबत रंगपंचमी आपण होळीच्या दिवशी साजरी करतो आणि त्यांनीसुद्धा आनंदात कुठे कमी राहू नये हाच उद्दिष्ट पुढे ठेवून त्यांच्या चेहऱ्यावर कसा आनंद येईल, कोरड्या रंगाच्या माध्यमातून त्यांनी आनंद कसा साजरा करायचा, त्यांनीसुद्धा कशा प्रकारे चांगल्या प्रकारे रंगपंचमी खेळायची हाच हेतू पुढे ठेवून आपण दरवर्षी डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय या ठिकाणी रंगपंचमी ह्या होळीच्या दिवशी आपण साजरी करतो आणि त्याचा खरोखर आम्हाला एक म्हणजे मनापासून समाधान वाटते।